हाय हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मी खूप मनपूर्वक स्वागत करते. तर इथं आमचे नाशिकला निघालेले आहेत 15 दिवसाच्या ट्रेनिंगसाठी. तर इथं मी त्यांची बॅग पॅकिंग करत आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पुढे कंटिन्यू करा. दिसती बॅगेत बसलेली दिसायला लागली तू. बॅगेत बसली तर कॅमेरा बॅगेत बसली रे. चला आता पॅक करा खाली जा की. आज आपण कुठे लपली विचार पॅक करू तुम्हाला. पॅक करू चला उतरा कपाट ठेवू द्या. तुम्ही इथं बघू शकता की सर्वात अगोदर मी त्यांच्या कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतलेल्या, जे लागणारं त्यांचं जे साहित्य होतं ते सर्वात अगोदर मी एका साईडला ठेवून घेतलं होतं, जेणेकरून एखादं काहीतरी राहील वगैरे नाही का. तर त्या गोष्टी मी बाजूला ठेवलेल्या होत्या. बॅग त्यांची क्लीन करून घेतली, थोडंसं बघितलं काय आहे का, तर ती बॅग क्लीन वगैरे करून मी ठेवली. त्याच्यानंतर मग आता ठरवलं की पहिल्यांदा त्यांचं युनिफॉर्म वगैरे दोन युनिफॉर्म जाताना घेऊन जाणार होते. एक युनिफॉर्म मी खाली ठेवला, एक फॉर्मल ड्रेस खाली ठेवला आणि गेल्यानंतर त्यांना ते लगेच लागणार नव्हतं. तर त्याच्यानंतर मग जे युनिफॉर्म खाली ठेवल्यानंतर एक युनिफॉर्म वर ठेवला होता आणि बाकीचे जे कपडे आहेत ते एक 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 ठेवून घेतले आणि त्यांची बॅग पॅकिंग करायला सुरुवात केली. त्यांना जे लागणारं सामान होतं, कपडे, त्यातली त्यांची आतली कपडे, बाहेरचे कपडे, त्यांना रेग्युलर तिथं वापरायला 2 टी-शर्ट, 2 नाईट पॅन्ट, तेल, पावडर, ज्या गोष्टी त्यांना लागणार होत्या, साबण वगैरे, कपड्याचे अंघोळ, टूथब्रश, टूथपेस्ट वगैरे, त्या सगळ्या मी पॅकिंग वगैरे करून त्यांना देणार होते. आणि दुसरी गोष्ट, त्यांना चादर सतरंजी, तिथं ऑलरेडी त्यांना बेड होते पण एक्स्ट्रा आपलं असावं, ऐनवेळी त्यांना त्यांची धावपळ नको म्हणून सतरंजी आणि चादर पण दिली होती. त्यांची जर्किंग वगैरे ते पण त्यांच्यासोबत दिलं होतं. टोपी, पाण्याची बॉटल, औषधं वगैरे, जेणेकरून त्यांना खोकला वगैरे, गोळी आणि औषधाची बॉटल वगैरे नॉर्मली रेग्युलर दिलं होतं. तर बॅग पॅकिंग झालेली आहे आणि ते बॅग पॅकिंग झाल्यानंतर इथं माझा ड्रेस पण घालून आवरून झालेला होता आणि बॅग पॅक झाल्यानंतर त्यांचं जे लागणारं सामान होतं ते त्यांनी ते घेतलेलं आहे आणि आता ते निघालेले आहेत. तर इथं तुम्ही बघू शकता, इथं आम्ही गाडीमध्ये आलेलो आहोत आणि गाडीमध्ये बस आहेत आणि गाडीमध्ये बसल्यानंतर मुलींचे धिंगाणे बघू शकता. मुली कशा बाय बाय कुठे गेला 2 पोरी? आहे का जागेवर? हे कुठे? इकडून कुठून कोपऱ्यातून बघायला लागले. तरी तर तुम्ही बघू शकता ते ट्रेनिंगला निघालेले होते आणि लास्ट मुलीबरोबर त्यांचं 15 दिवस ते त्यांना बघायला नाही मिळणार किंवा नाही का तिच्यापासून लांब जाणार. त्याच्यामुळे बाप लेकीचं जे बॉन्डिंग होतं, नातं होतं, ते त्यांना जाऊ वाटत नव्हतं तिला सोडून. तर ते तुम्ही बघू शकता तिच्याबरोबर जाताना तो क्षण त्यांना कॅप्चर करायचा होता म्हणून ते मस्त तिच्याबरोबर खेळत वगैरे होते. तिची मस्ती चालली होती. तर